नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाट्यावर भीषण अपघात, कार ॲपे रिक्षाची जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी। राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर शुक्रवार दिनांक 17 जुलै सायंकाळी कार आणि ॲपे रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये एका 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर या घटनेमध्ये इतर 5 जण जखमी झाले आहेत। जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर राहुरी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार चांगुणाबाई भीमा पवार वय 55 राहणार डिग्रस तालुका राहुरी या आपल्या पती भीमा बाबूराव पवार यांसह शुक्रवारी सायंकाळी सुमारे 4:45 वेळी ॲपे रिक्षातून राहुरीहून डिग्रसकडे जात होत्या। नगर मनमाड राज्य महामार्गावरून रिक्षा डिग्रस फाट्याकडे वळत असताना नगरकडून राहुरीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या MH14 BA 5064 क्रमांकाच्या कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली। या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ॲपे रिक्षाने सलग 2 ते 3 पलट्या घेत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली। अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रिक्षातून बाहेर काढलं आणि तात्काळ मदत कार्य सुरू केलं। घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश सानप आणि पोलीस मित्र आलम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करत बचाव कार्याला मदत केली। या अपघातामध्ये चांगुणाबाई भीमा पवार यांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला, तसेच ॲपे रिक्षा चालक ताया सीताराम शिंदे राहणार गोटुंबे आखाडा, भीमा बाबूराव पवार राहणार डिग्रस तसेच कारमधील दीपक संभाजी हारे, रोहिणी दीपक हारे आणि त्यांचा 10 वर्षीय मुलगा दक्ष दीपक हारे सर्व राहणार लोणी हे जखमी झाले आहेत। जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं असून त्यांच्यावर राहुरी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या चांगुणाबाई पवार यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच डिग्रस परिसरातील नागरिकांनी राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली। यावेळी दुर्दैवी अपघाताने डिग्रस व परिसरात शोककळा पसरली असून चांगुणाबाई पवार यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। SR24 न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ, राहुरी।